बस चालू झाली, तर या संदर्भात किती लोकांना याचा फायदा होऊ शकतो? सर, याच्यामध्ये आमचे मित्र अर्जुन टोंबरे यांनी अनेक दिवसापासून पाठपुरावा करत होते, पण अनेक अडचणी यायच्या. पण अर्जुन भाऊनी त्या गोष्टीचा पिच्छा करत, म्हणजे ही गोष्ट शक्यच नव्हती, ती गोष्ट अर्जुन भाऊ या ठिकाणी अशक्य होती, ती गोष्ट अर्जुन भाऊने शक्य करून दाखवली. त्याबद्दल आम्ही सर्व अर्जुन भाऊचे आभार व्यक्त करतो. परिवहन महामंडळाने सुद्धा या ठिकाणी बस उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सरपंच, आपण काय सांगाल या संदर्भात? आज बऱ्याच सर्वांना संभाजीनगर इथे मोठे कॉलेज आणि शासकीय रुग्णालय असल्यामुळं ग्रामीण भागातल्या प्रत्येक ह्या रूटवरील गावातील 50-60 तरी मुलं प्रत्येक गावाचे छत्रपती संभाजीनगर इथे शिक्षण घेतात आणि त्यांना जाण्यासाठी ही मोठी खूप सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली. त्यानंतर आरोग्याचा प्रश्न आहे केला एक ज्येष्ठ नागरिकासाठी ही खूप मोठी सुविधा आपल्या ग्रामीण भागात उपलब्ध झाली. आणि आदिलरावनं जे याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला त्याचेही आभार मानतो आणि महामंडळाचेही आभार मानतो. आणि सर्वजणांनी आता एस टी महामंडळानंच आपल्या बसनं प्रवास करा अशी सर्व नागरिकांना विनंती करतो. जय हिंद, जय भारत. आज आमच्या प्रयत्नाला यश आलं. आज आमच्या गावातून माझा सामान्य नागरिक कमीत कमी वेळेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात पोहोचणार आहे. कोणाला हॉस्पिटलचं काम असेल, कोणाला शासकीय काम असेल किंवा कोणाला तिथून पुढं प्रवास करायचा असेल, इथून तो व्यक्ती कमीत कमी वेळेत संभाजीनगर शहरात पोहोचतो आणि कुठं आपला दैनंदिन नियोजन तो साध्य करतो. त्यानंतर आमच्या गावातून आज पाहिलं तर मोठे मोठे कॉलेजेस हे छत्रपती संभाजीनगर शहरात आहे. त्याच्यानंतर आज जर मुलांनी ॲडमिशन घेतलं तर तो कमी वेळेमध्ये म्हणजे 10 वाजेत तो तिथे पोहोचतो. कॉलेजचा टाईम राहतो 11 आणि आपल्या बसचा परतीचा टाईम आहे 5 वाजेचा, म्हणजे ते 3 वाजेपर्यंत कॉलेजही कंप्लीट करू शकतो आणि ह्या बसनं परत येऊ शकतो. ह्या सर्व सुविधा आम्हाला ह्या बसनं मिळणार आहे. परिवहन महामंडळाने आम्हाला ही बस उपलब्ध करून दिली, त्याबद्दल परिवहन महामंडळाचे आभार व्यक्त करतो. आणि मला ह्या कार्यामध्ये ज्या ज्या लोकांनी साथ दिली त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. अर्जुन भाऊ, आपल्या प्रयत्नाने या ठिकाणी बस आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे, तर नक्कीच आपण काय सांगाल या संदर्भात? ग्रामीण भागाचा विकास जर साध्य करायचा असेल, ग्रामीण भागाला खेड्यापाड्याला जर विकासाच्या प्रवाहामध्ये आणायचं असेल तर आजच्या घडीला दळणवळण व्यवस्था ही मजबूत असणं गरजेची. याचा आम्ही विचार केला. त्या दृष्टीनं आम्ही गेल्या 1 वर्षापासून परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करतोय की आम्हाला आशिया खंडामध्ये झपाट्याने वाढणाऱ्या शहराशी